नमस्ते, राम राम, जय आंबे, जय श्री महाकाल. तर मनोज बागुल 143 व डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर थंबनेल बघून तर तुम्ही शॉकच झाले असाल की मनोज बागुल चाललाय मासे घ्यायला. तर मासे काय घेतोय, कशासाठी घेतोय, काय करणार त्या माशांचं तुम्ही बघा. आणि आता माझ्यासोबत कोण आहे तुम्ही बघू शकता. आज माझ्यासोबत आहे कृष्णा. कृष्ण जाऊ रे हायकर. कृष्णा आज माझ्यासोबत आहे आणि कृष्णाला घेऊन चाललोय मी मच्छी मार्केटला. तो पण शॉक झालाय. गुरु मच्छी मार्केटला चाललंय ते. आणि थोडंसं मला विकनेस वाटत होतं. त्याला बोललो की मला थोडं पाणी घे, तर त्याने ORS घेतलं मला. आणि ORS पाहून मी त्याला बोललो अरे हे काय आणलं. तर ठीक आहे चला ORS पिऊयात आपण, मग पुढं निघूयात. ORS पिलं आणि त्या दादांशी बोललो. ते दादा बोलतात की व्हिडिओ चालू आहे. त्याला बोललो अरे यूट्यूबला व्हिडिओ चालते आहे, आम्ही यूट्यूबला ब्लॉग बनवतोय. तर तो पण खुश झाला. त्याने मला अकाउंट विचारलं, त्याला मी अकाउंट सांगितलं. आणि ये आता मी पोचलो आहे मच्छी मार्केटला. तर तुम्हाला चांगलं माहितीच आहे मच्छी मार्केट म्हणलं की किती सुगंध वेगळाच येतो. त्यामुळं मी मास्क लावलं आणि त्या काकांना विचारलं की काका इथे मासा कुठे मिळेल. तर ते काका मला बोलतात की आतमध्ये मागणं जावा, मागं जाऊन राईट मारा. तर तिकडे आम्ही गेलो आणि मध्ये जायचं म्हणजे तर मला परम संकट पडलं होतं की आतमध्ये कसं जाऊ मी. तर जाणं तर पडेंगा, कारण की आतमध्ये नाही गेलं तर मासा कुठून भेटणार आहे मला. तर गेलो काकांना विचारून आतमध्ये. आणि माझ्यासोबत कृष्णा होता. कृष्णाला व्हिडिओ काढायला लावला तर कृष्णा वेगळेच व्हिडिओ काढत असतं. आतमध्ये आलो, जास्त मध्ये नाही जाऊ शकत मी, म्हणून बोललो कृष्णा तू जा आतमध्ये, मी नाही जाऊ शकत आतमध्ये. तर कृष्णा माझा गेला विचारायला त्यांना. तर त्यांना विचारून कृष्णा रिटर्न आला. कृष्णाला ते नाही बोलले की इथं नाही तो मासा. आणि आता आम्ही या काकींना विचारलं की काकी मासा आहे का तुमच्याकडे. ते बोलतात तिकडं मिळेल त्या काकूंकडे, दुसऱ्या काकींकडे. तर तिथं आम्ही गेलो. आणि दादाचा तर आपल्या कृष्णाकडे कॅमेरा असतो तर तो 24 वेळ म्हणजे खूप वेळ कॅमेरा चालू असतो त्याचावाला. आणि काकींकडे गेलो, बोललो की मासा आहे काही, मासा मला भेटलेला आहे. आणि मला म्हणजे मासा म्हणजे असं टिपिकल कुठलाही मासा चालतो, पण मग मला पाहिजे होता जिवंत मासा. तर जिवंत मासा कशासाठी ते बघा. तर जिवंत मासा घेऊन जाण्यासाठी तर पिशवीत तर काही बसणार नाही. मग आमच्या कृष्णाने आयडिया लावली, समोरच्या दुकानात जाऊन बरणी विकत आणली आणि बरणीत आता मासा आम्ही घेऊन जाणार आहे. मासा बापरे, एवढं म्हणजे मला लई धर्मसंकट होतं की मच्छीच्या दुकानात उभं राहणं खूप 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 मोठं संकट होतं ते. तर त्यांनी मासा दिला त्याच्यात टाकून आणि त्यांना बोललो पाणी टाकून द्या माशाच्या बरणीमध्ये. जर पाणी असेल तर तो ऑक्सिजन मिळतो, जिवंत राहील, कारण की मला जिवंतच मासा पाहिजे आहे. आणि मी असं त्या बरणीतून मासा घेऊन त्यांना त्याच्या मोबदल्यात खूप पैसे देऊन, म्हणजे तो मासा जेवढी त्याची किंमत नाही त्याच्यापेक्षा 1.5 पटीने मी त्यांना पैसे दिले. तर त्यांना बोललो अहो असं नका करू, कमी जास्त काहीच करू नका, मला जसं असेल तसं देऊन टाका. त्या बघा माशाचं मी काय करणार ते. आता हे मासे मी घेतले आहे, यांना मी मुक्त करणार आहे. जर मी यांना विकत नसतं घेतलं तर यांना कोणतरी मारून टाकलं असतं. आणि यांना जीवन दान देतोय मी. हे भगवंता गेले तर. तर नमस्ते, जय आंबे. तुम्हाला समजलंच असेल की मी मच्छी मार्केटला का गेलो होतो. तर मच्छी मार्केटला जाण्यामागचं कारण हे होतं. तर तुम्ही बोलाल की मासे विकत घेणं आणि त्यांना सोडणं. तर त्यांना सोडायचं का, की ज्याचा राहू वीक आहे, ज्याचा राहू स्ट्रॉंग नाही आहे, तर त्यासाठी राहूचा हा महाउपाय आहे. जो कोणी फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेला गेलेला आहे, जो कोणी सोशल मीडियाला जोडला गेलेला आहे, जो कोणी व्हायरल गोष्टीला जोडला गेलेला आहे, तर त्याच्यासाठी हा महाउपाय आहे. जो व्यक्ती सोशल मीडियाशी निगडीत आहे त्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर त्याचं म्हणजे छप्पर फाडके लाभ आहे याचा. तर लाभ मी काही सांगणार नाही, तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही बघून घ्या. तर आता राहू देवासाठी माशाचा उपायच का, मच्छीचा उपायच का. तर राहू देवासाठी मच्छीचा उपाय यासाठी की राहू देवाला मासा खूप प्रिय आहे, म्हणजे माशावरती ते खूप प्रेम करतात. ज्याप्रमाणे राहू हा जो आहे ग्रह आहे,
जसा शनी महाराज आपल्याला त्रास देतात तसेच राहुदेव पण त्रास देतात. पैसे देतात पण पैसे टिकू देत नाही. ते दाखवतात फक्त आमिष. ज्याप्रमाणे मासा त्यांना का आवडतो, की मासा हा खोलात राहतो. खोल पातळीत राहतो आणि राहुदेव हे खोल पातळीत विचार करणारे, खोल पातळीत घेऊन जाणारे आहेत. म्हणून त्यांना मासा आवडतो. जो कोणी चांदीचा मासा जरी करून आपल्या तिजोरीत ठेवतो किंवा आपल्या गल्ल्यात ठेवतो, त्याच्यामध्ये पण धनाची वृद्धी होते. मच्छी मार्केटमधून विकत घ्यायचा आणि तो गंगेच्या नदीपात्रात, कुठल्याही नदीपात्रात किंवा तलावात तो सोडायचा. तर असं केल्याने राहुदेव प्रसन्न होतात आणि राहू आपल्यावरती कृपादृष्टी करतात. म्हणून मी आज हा उपाय केलेला आहे. आणि काय लाभ असतो काय नाही, तर आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. जय अंबे, जय श्री महाकाल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.